ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या सहकार्याला बीडमध्ये मारहाण, हाकेंचे धक्कादायक आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ। खरं तर मी पुण्यामध्ये होतो, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो। तो जालन्याच्या धनगर समाजाच्या मोर्चाला मी निघालो म्हणून तो तिथून निघून आला। खरं तर तो गंगाखेड मार्गे, माजलगाव मार्गे तो जालन्याकडे निघालेला होता आणि एका हॉटेलमध्ये जेवायचं म्हणून थांबला। जेवायला बसल्यानंतर त्याला तिथलं जरा वातावरण वेगळं वाटलं म्हणून तो त्या हॉटेलमधून बाहेर पडायला लागला। बाहेर पडत असताना तिथल्या लोकांनी प्रवीण जगताप, नितीन जगताप आणि प्रवीण जगताप, आणि हॉटेलचं नाव आहे नितीन हॉटेल, हे विजयसिंह पंडिताचे कार्यकर्ते आहेत। त्या लोकांनी त्याला रॉडनी मारहाण केली। 2 हात फ्रॅक्चर आहेत, पाय फ्रॅक्चर आहे, परत डोक्यामध्ये टाके पडलेले आणि जीवघेणा हल्ला झालेला आहे। 5-25 लोक परत जमा झाले आणि त्यांनी त्याच्यावरती हल्ला केला। काय कारण होतं? कारण काहीच नाही, फक्त गेवराईला आमच्या बरोबर तो असायचा आणि तो भाषण वगैरे करायचा आणि त्यालाही कल्पना नव्हती की हे हॉटेल कोणाचं आहे, काय आहे। तो फक्त जालन्याला धनगर समाजाच्या मोर्चाला जात असताना फक्त जेवायला म्हणून त्या हॉटेलमध्ये थांबला। त्यावेळी तिथल्या लोकांनी पकडून, आणि याच नितीन जगतापने एक 20 ऑगस्टला पोस्ट टाकलेली होती की विजयराजे तुम्ही आम्हाला काम देऊ नका, पण या हाकेला ठोकायची फक्त परवानगी द्या। ती सर्व त्याची पोस्ट वगैरे सगळे आमच्याकडे आहे। रात्रीपर्यंत ती पोस्ट होती, आता हटवली वाटतं बहुतेक। तर हा प्लॅन आहे। म्हणजे तो विजयसिंह जगतापही म्हणाला होता की हाकेला जर मी सांगितलं असतं तर हाकेला बाहेरच पडू दिला नसता। हे ओबीसीच्या हक्क अधिकाराची भाषा आम्ही बोलतोय, चळवळ करतोय। लोकशाही मार्गाने आम्ही आमच्या आरक्षण वाचलं पाहिजे म्हणून आम्हाला जर ही शिक्षा भोगायला मिळत असेल तर चळवळ लढायची का नाही लढायची, आम्ही महाराष्ट्रात राहायचं का नाही राहायचं, हा प्रश्न आमच्या समोर पडलेला आहे। कारण प्रत्येक तरुणाच्या मनामध्ये भीतीचं वातावरण आहे, दहशतीचं वातावरण आहे आणि विशेष करून मराठवाड्यातल्या प्रत्येक तरुणाला असं वाटतंय एका बाजूला प्रचंड या शासनानं आपलं आरक्षण घालवलंय ही भावना आहे, आणि दुसऱ्या बाजूला कोण बोलेल, कोण आवाज उठवेल, कोण भाषण करेल त्याला मारहाण करायची ही नीती इथं, म्हणजे दडपशाही आणि झुंडशाही इथं चालू आहे असं मला वाटतं। आपण काय गृहमंत्री मुख्यमंत्र्यांकडे याविषयी माहिती दिली? मी एसपींना भेटलोय सकाळी बीडच्या। एसपींना ही वस्तुस्थिती सांगितलेली आहे। कलम जेवढी कठोरातली कठोर कलम आहे तरी ते लावलेली आम्ही बघितलेले। 302 सारखं कलम लागलेलं आहे। आज संध्याकाळ 307 सारखं कलम लागलेलं आहे आणि कामत साहेबांनी आम्हाला सकाळी सांगितलंय संध्याकाळपर्यंत आम्ही आरोपीला अटक करत आहोत। आज संध्याकाळी जर यांनी आरोपीला नाही अटक केली तर आम्हाला बीडच्या कलेक्टर कार्यालयावरती किंवा एसपी कार्यालयावरती आम्हाला मोर्चाची हाक द्यावी लागेल। या लागूनच एक प्रश्न आहे, सध्या जालन्यामध्ये धनगर आरक्षणासाठी आमरण उपोषण करत आहेत। आज कार्यकर्ते भरपूर मोठ्या संख्येने गेले। एसटी मधून आरक्षणाची मागणी होते, आपलं ओबीसी बचाव आरक्षणासाठी आपण भांडताय। हो, हे बघा, ही झोपडी वाचली पाहिजे। अंगावरचे कपडे शिल्लक राहिले तर आपण पुढच्या गोष्टींची तजवीज करू शकतो। जे मंडल आयोगानं, संविधानानं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलंय, ज्याच्यातून आपली लेकरबाळ आता सध्या नोकऱ्या किंवा शिक्षण घेत आहेत, ते वाचवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। आणि काही लोकांना वाटू शकतं की आपली एसटीची लढाई आहे लढाई 4 पिढ्यांची लढाई आहे, पण आपल्या ताटातलं वाचवणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे। त्यामुळं इथला सुशिक्षित वर्ग सुज्ञ आहे, त्याला कळतं काय करायचं आणि काय नाही करायचं। त्यामुळे एसटी आणि ओबीसी असं काही वाद असण्याचं काहीच कारण नाही। दोन्हीकडे सेम क्राऊड आहे आणि आरक्षण वाचवण्यासाठी तेवढ्याच ताकदीने इथला सर्व ओबीसी प्रवर्ग उतरेल एवढी मला आशा आहे। तर मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर लगेच आपल्या महाराष्ट्र फर्स्ट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा।